माजी आमदार अनिल गोटे ने राज्यसभा में आमदार फारूक शाह साहब पर लगाया इल्ज़ाम कि उन्होंने बीजेपी का साथ दिया। आमदार साहब ने यही कहते हुए कहा कि इल्ज़ाम आईने पर लगाना फजूल है, माफ़ करना जनाब, आपके चेहरे पर धूल है। जो इस वीडियो में आगे देखिए, ये जाहिर होता है कि एमएलए फारूक शाह साहब ने किसका साथ दिया। बीजेपी या लोग करते हुए दिखेंगे। दोनों दलों की तरफ से पिछले 8 दिन से हमको दिन में 2-3 फोन आते हैं। कोई बोलता है हमको आपसे मिलना है, मुलाकात करना है, आप हमारी हिमायत कीजिए, हमको सपोर्ट कीजिए। लेकिन हमने उनको स्पष्ट मिलने से भी मना कर दिया है और उनको यही कहा है कि हमारा जब तक ऊपर से हमको आदेश नहीं आते तब तक हम लोग किसी भी तरह का फैसला नहीं लेंगे। किस तरह से आप लोग किस प्राथमिकता को देखते हुए अगर फैसला किया भी जाता है पार्टी के अंदर, तो क्या प्राथमिकता होगी, क्या देखते हुए मतदान जो है वो एआईएमआईएम करने जाएगी? प्राथमिकता हमसे ज्यादा जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है, जो हमारे कायद है, वो ज्यादा समझते हैं, अच्छी तरह से समझते हैं और उनका जो हुक्म हमारे लिए पत्थर की लकीर रहता है। अगर वो हमको कह देंगे कि आपको तटस्थ रहना है तो हम हर हाल में तटस्थ रहेंगे, और अगर वो कहते हैं कि आपको महाविकास आघाड़ी को मतदान करना है, वोट करना है, तो हम उसको वोट करेंगे। बीजेपी को लेकर बीजेपी से हमारी ना तो पहले कभी जमी थी, ना हम कभी उनको पहले सपोर्ट किया था, ना आगे करेंगे। एमआयएम आमदार फारूक शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसेंना पहिल्या पसंतीचं मत देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। मात्र ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं। अंतिम निर्णय खासदार ओवैसी घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। हे माझा वैयक्तिक मत आहे की आम्ही जे आमचे नेते आहे खानदेशचे आदरणीय एकनाथ खडसे साहेब यांना पहिल्या पसंतीची मत आम्ही करणार आहोत। पहिल्या पसंतीचं मत तुमचं असणार आहे खडसेंना का एमआयएमचं असणार आहे? माझा। एमआयएमची भूमिका या बाबतीत काय आहे? एमआयएमची भूमिका आता अजूनपर्यंत एवढीच आहे की आम्हाला महाविकास आघाडीला मदत करायची आहे आणि संध्याकाळी रात्री आम्हाला फोन येऊन जाईल आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन साहेबांचा, आणि ते आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही करू। एमआयएमचे आमदार फारूक शाह आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, धुळ्याहून मुंबईत आला, ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाला, अजित पवारांची भेट घेत आहे, काय म्हणाल? आम्ही आमचे खानदेशचे लाडके नेते आदरणीय एकनाथ खडसे साहेब यांना मतदान करायला आलेलो आहे आणि म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना पण हे सांगणार आहोत की आम्ही एकनाथ खडसे साहेबांना आमची पहिली पसंतीची मत देणार आहोत। नक्कीच, पण एमआयएम नेमकं कुणासोबत असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय, काही नाराजी आहे का महाविकास आघाडी सरकारबद्दलची, की आता ती दूर झाली? राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी सोबत आम्ही होतो आणि आज पण आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार। चंद्रकांत अंडोरेंचं पण नाव घेतलं होतं, त्याचं काय झालं? नाही, आता ते कोणी घेतलं आम्हाला ते काही माहित नाही, पण आमचा स्टँड अजून हे आहे। जलील तर म्हणाले ना आम्ही देणार, त्यांचा आम्हाला काही आदेश किंवा फोन वगैरे काहीच नाही। आणि आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीला सहकार्य करायचं।